गोळ्या घातल्या तरी झेलणार पण आता मागे हटणार नाही। मुंबईत आंदोलन करण्यावर जरांगे ठाम। मुख्यमंत्री फडणवीसांकडे मराठ्यांची मन जिंकण्याची संधी, जरांगेंचं वक्तव्य। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं। ओबीसी मध्ये अगोदरच 350 जाती आहेत। ओबीसी मराठा दोन्ही समाजासाठी शासन काम करेल, फडणवीसांची ग्वाही। मनोज जरांगेंनी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवरायांना केलं अभिवादन। शिवाई देवीचीही जरांगेंच्या हस्ते आरती। शिवरायाचं दर्शन अखेरचं ठरू शकतं, जरांगेंचं मोठं विधान। चर्चेला तयार होतो, पण जरांगेंकडून कोणताही निरोप मिळाला नाही। राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती, तर चर्चेला येऊ नका असं बोललोच नाही, जरांगेंचं स्पष्टीकरण। जुन्नरमध्ये मराठा आंदोलकाचा मृत्यू, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू। सतीश देशमुखांच्या कुटुंबियांची जरांगे पाटलांनी घेतली भेट, कुटुंबियांना अश्रू अनावर। गणेशोत्सव असल्यानं आत्ताच आंदोलन करायला नको होतो, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। तर देवदेवतांच्या नावाखाली आडकाठी केली जाते, जरांगेंचं प्रत्युत्तर। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, ओबीसी महासंघाची मागणी। शनिवारपासून नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषण सुरू करणार, गरज पडल्यास मुंबईला जाण्याचा इशारा। मुंबईत धडकल्यानंतर मनोज जरांगे पाटील घेणार लालबागच्या राजाचं दर्शन। मराठा आरक्षणासाठी लालबागच्या राजाला घालणार साकडं, इतर कार्यकर्त्यांना आझाद मैदानात जमण्याचं आवाहन। मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चाला भाजपाचं बॅनरमधून प्रत्युत्तर। उच्च न्यायालयात आरक्षण टिकवणारे देवेंद्र फडणवीस अशा आशयाचे बॅनर। मुख्यमंत्री फडणवीसांच्या समर्थनार्थ भाजपाची जोरदार बॅनरबाजी। गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीच लालबागच्या राजाच्या चरणी भरभरून दान। लालबागच्या राजाच्या देणगीची मोजदाद सुरू, भारतीय चलनासह परदेशी चलनांच्या माळा अर्पण। आमदार निधीतील खर्चावर सरकारचं लक्ष, राज्य सरकारकडून ई समर्थ पोर्टल विकसित। ऑनलाईन प्रणालीचा पहिला प्रयोग पुण्यात, पोर्टलद्वारेच विकास कामांचं ट्रॅकिंग केलं जाणार। विरारमधील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 17वर, आतापर्यंत 9 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश। मृतांच्या वारसांसाठी मुख्यमंत्र्यांकडून 5 लाख रुपयांची घोषणा। मंत्री गिरीश महाजनांकडून विरारमधील दुर्घटनेचा आढावा। मृतांच्या नातेवाईकांना महाजनांनी दिला धीर, तर जखमींच्या उपचाराबाबतही घेतला आढावा। कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं टोल बंद करू आंदोलन। खराब महामार्गावरील टोल वसुली बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिवसैनिक आक्रमक, किणी टोल नाक्यावर आंदोलन। नांदेड जिल्ह्यातील बिलोली, मुखेड, कंधार, नायगाव तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस। घरांमध्ये पावसाचं पाणी शिरून नुकसान, रस्ते पाण्याखाली तर वाहतूकही ठप्प। लातूरच्या निलंगा तालुक्यातील कासार शिरसी मंडळात जोरदार पाऊस। कासार शिरसी ते कोराळी मार्गावरील पूल पाण्याखाली। पावसाने उडीद, मूग, तूर आणि सोयाबीन पिकांचं नुकसान।